आज खरं तर एक छान आनंद सोहळा रंगलाय असंच मी म्हणेन, कारण इकडे आपण छान जमलेलो आहोत एका छान स्नेहभोजनासाठी आणि सुशीला सुजितची अख्खी टीम आहे. स्वप्नील जोशी आपल्या सोबत आहेत आणि क्या बात आहे स्वप्नील. शुभेच्छा आधीच गुढीपाडव्याच्या इन ॲडव्हान्स. तुला पण माझ्याकडनं आणि सुशीला सुजितच्या संपूर्ण टीमकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. वा, आणि अर्थातच हे नवं वर्षाची ही सुरुवात आपण मानतो याला, तर एक छान सुरुवात या सिनेमाची सुद्धा होणार आहे. तर आज हा काय विशेष योग आहे सांगतो. नवीन वर्षातला माझा पहिला चित्रपट असणार आहे. आम्ही जी कंपनी सुरू केली आहे, मी, प्रसाद, मंजू, संजय, आमच्या कंपनीची पहिली फिल्म आहे, त्यामुळे ती इम्पॉर्टंट आहे. आमचा लेखक आहे अजय कांबळे, त्याची पहिली फिल्म आहे लेखक म्हणून. मी आणि सोनाली पहिल्यांदा एकत्र काम करतो. प्रसाद आणि मी डिरेक्टर ॲक्टर म्हणून पहिल्यांदा. सो अनेक पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टी आहेत. खूप एक्सायटेड आहे. म्हणजे जसं नवीन वर्षाची सुरुवात तशी आमच्यासाठी पण ही नवी सुरुवात आहे. अनेक पैलू आहेत त्या नवीन सुरुवातीला, आणि ते मी तुला आत्ता सांगितलं, पण अनेक लेवल्सवर, अनेक स्तरांवर आमच्यासाठी नवीन सुरुवात. वा, नक्कीच. अर्थात हा खूप छान योग जुळला आहे, कारण तुम्ही सगळेच एकत्र येणं, प्रसाद आणि तू एकत्र येणं, हे कॉम्बिनेशन भन्नाट आहे. आणि अर्थात आम्ही ते चिलमीत पाहिलं, पण इथे एक प्रोड्युसर म्हणून तुम्ही एकत्र येत आहे, ते एक वेगळं म्हणून पण आणि डिरेक्टर ॲक्टर म्हणून पण. येस, डिरेक्टर ॲक्टर ऑल्सो. आणि आज हा जो छान योग आपण पार्ल्यात जे जमलो इथे स्नेहभोजन, हे काय आज काय रंगणार आहे? आम्हाला असं वाटलं की सगळ्यांचं एक स्नेहभोजन व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मीडियाचं सेलिब्रेशन कधीच होत नाही. आणि काही मित्र आहेत जे म्हणजे सुबोध आहे, अमृता आहे, आता अजून काही लोक येतील, असे काही अनेक मित्र आहेत जे अंकुश आहे, रिंकू आहे, प्राजक्ता आहे, प्रार्थना, ते सगळे ज्यांना पण आमचं युनिट पण आहे, त्यांना असं होतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सिनेमा संपल्यानंतर. आणि आम्हाला असं वाटतं की त्यामुळे आज इथे ना कुठला ॲसेट लॉन्च होतोय, ना टीझर लॉन्च होतोय, ना ट्रेलर लॉन्च होतोय. जेन्युइनली एक स्नेहभोजन आहे, एक गेट टुगेदर आहे. सगळ्यांनी आनंद लुटूया, मजा करूया, मस्ती करूया. आणि काय म्हणूया, मला असं वाटतं की इंडस्ट्री म्हणून आपण एकत्रपणे आता लोकांना सांगूया की चित्रपटगृहाची दारं, तुमच्या मनातली दारं उघडा मराठी चित्रपटांसाठी. वा, खरंच असं आवाहन करण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. मला असं वाटतं की आपण 31 डिसेंबरला गेट टुगेदर करतो स्वप्नील, पण आज हे छान मराठी नववर्षाचं आपण छान सगळे पारंपरिक वेशांमध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं आणि तुम्ही सगळे खूप छान दिसताय. त्यामुळे हे पारंपरिक वेशाचं हे सगळं तुम्ही ठरवलं का? करायला पाहिजे ना. मुद्दाम. हां, आपलं अस्तित्व आपण साजरं करायला पाहिजे असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. आणि म्हणूनच सगळे पारंपरिक वेशात जमलेलो आहोत. लवकरच आपण स्टुडिओत सुद्धा भेटू आणि खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी सुद्धा आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा. तुमच्या सर्व टीम, म्हणजे आमच्या टीमकडनं तुमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.